नमस्कार. मी संध्या भावे. सर्वांना योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. योग म्हटलं की आपल्या पुढे एक प्रकारची काय होते, व्यायाम प्रकार फक्त डोळ्यासमोर येतो. पण योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर आपलं शरीर, मन आणि श्वास या सगळ्यांचा समतोल राखणारा एक जीवनशैली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ही सगळी जीवनशैली समतोल राखण्यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे. आता योगाचे तुम्हाला कितीतरी मी दरवेळेस सांगत असते, त्याप्रमाणे आताही सांगते, योगामुळे आपल्या जीवनात किती फरक पडतो. योगामुळे काय होतं तर आपलं संपूर्ण शरीर लवचिक होतं. आपल्या शरीरातला अनावश्यक मेद निघून जातो. आपल्या शरीरातले सगळे इंद्रिय हे ताजे तवाने राहतात. आपली सगळ्या व्यातना जे काही आपली जी काही छोट्या मोठ्या व्याधी आहेत, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, या सगळ्या व्याधींपासून आपल्याला मुक्तता मिळते. त्याचप्रमाणे आपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार हे सुद्धा विकार कमी होण्यासाठी मदत होते. अजून काय होतं योगामुळे, आपला कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो, आपला आत्मविश्वास वाढतो, आपला स्टॅमिना वाढतो. कितीतरी फायदे आपल्याला या योगामुळे मिळत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की काय असावं, की आपलं जीवन सुखी, समाधानी आणि निरामय असावं, निरोगी असावं. पण घडतंय काय, आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला त्याच्यापासून मुक्तता मिळणं जरा अवघडच जातंय. स्पर्धेचं युग आहे. प्रत्येकाला सतत धावावं लागतंय, लहान मुलापासून अगदी वृद्धांपर्यंत. आणि त्याच्यावर त्यांना अनेक प्रकारचे ताणतणाव पण येत असतात. आणि या सगळ्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला योग अतिशय आवश्यक आहे. योगाशिवाय दुसरा आपल्याला पर्याय नाही. औषधमुक्त जीवन जगायचं असेल तर योग हा एकमेव त्याच्यासाठी पर्याय आहे. कारण योगामुळे आपल्या शरीराचा आणि मनाची एक प्रकारची छानशी सांगड घातली जाते. मग योगामुळं हा सर्वांसाठी आहे. फक्त लहान मुलांनी करायचं नाही, 12 वर्षाच्या आतील मुलांनी योग करायचा नाही. पण त्याच्यापासून सगळे युवक, वृद्ध, अतिवृद्ध, आजारी, व्याधीग्रस्त, दुबळी, ह्या सर्व लोकांसाठी योग हा काय आहे तर गरजेचा आहे, आवश्यक अशी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये माझ्याच वर्गामध्ये काही ज्या स्त्रिया येतात, फक्त स्त्रियाच आहेत असातला भाग नाही, पुरुष पण आहेत, पण मी स्त्रियांचे काहींचे तुम्हाला मी हे सांगते आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये योगामुळं काय काय घडलेले आहेत. हे पहा, आमच्या ह्या कीर्तिताई, वय वर्ष 80, त्यांनी योग सुरुवात केला आणि त्यांच्याबद्दल काय घडलं ते आता आपण ऐकूया. नमस्कार, मी कीर्ती बोरकर. माझं वय 80. मी यापूर्वी कधीच योगाचा म्हणजे व्यायाम केलेला नाही, त्यामुळे मला माहिती नव्हतं. परंतु यांचा एक ही माहिती आली, चैतन्य योगाबद्दल कळलं, म्हणून मी त्यांना फोन केला, संध्या मॅडमला, की वयाची काही अट आहे का. तर त्या म्हटल्या अजिबात नाही, तुम्ही कुठल्याही वयात येऊ शकता. मग त्यामुळे मी त्यांना जॉईन झाले आणि माझा योगाभ्यास सुरू झाला. सुरुवातीला जरा जड गेलं, म्हणजे काही व्यायाम जरा करायला, पण नंतर माझा विश्वास वाढला आणि आता मी रोज 24 सूर्यनमस्कार घालते. रथसप्तमीच्या दिवशी तर 100 सूर्यनमस्कार घातले. म्हणजे इतके माझा स्टॅमिना वाढला. हा सगळा रोजचा योगाभ्यास आणि प्राणायाम यामुळेच माझी क्षमता वाढली. आणि नवल वाटतं की केवळ आमच्या संध्या मॅडममुळेच मला एवढं प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळे मी हे करू शकले. म्हणजे ह्या वयातही मी योगाभ्यास करू शकते. म्हणजे त्यामुळे कोणीही या वयात योगाची सुरुवात केली तरी चालेल, त्यांना त्याचा फायदाच होईल. पाहिलंच, 80व्या वर्षी सुद्धा योग सुरू करता येतो. आता ही आमची जी आहे ती बँक कर्मचारी ज्योती,
ती सुद्धा योगाचा अभ्यास करते. त्यामुळे तिच्याही जीवनामध्ये काय काय घडलंय हे तिच्याच शब्दामध्ये आपण ऐकूया. नमस्कार, मी ज्योती भोसले. मी बँकेत काम करते. मी 2022 पासून योगाभ्यास करत आहे. मी सौ संध्या भावे यांच्याकडे योगाभ्यास करते. त्या माझ्या योग शिक्षिका आहेत. सुरुवातीला मला एकही सूर्यनमस्कार व्यवस्थित घालता येत नव्हता, परंतु हळूहळू नियमित योगाभ्यास केल्यामुळे हळूहळू ही आसनं मला व्यवस्थित घालता यायला लागली. आज मी व्यवस्थित सूर्यनमस्कार घालू शकते. त्याच्यानंतर आमच्या क्लासमध्ये दररोज सूर्यनमस्कार, त्यानंतर विविध स्थितीतील आसनं आणि पूर्ण 20 मिनिटाचा प्राणायाम घेतला जातो. मला पूर्वी खूप सर्दीचा त्रास होत असे आणि नेहमी घशाचा संसर्ग होत असे, परंतु प्राणायाम केल्यामुळे हा त्रास माझा हळूहळू कमी झालाय. आता पूर्वी माझ्या एका हातात सतत वेदना होत असत, परंतु आसनं केल्यामुळे हा त्रास पण माझा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. आणि आज मी पूर्ण 1 मिनिटभर भुजंगासन करू शकते. हे फक्त योगाभ्यासामुळे शक्य झालेलं आहे. आता मला नेहमी दिवसभर फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. त्यानंतर कंटाळा येत नाही. मला कोणतंही काम करण्यासाठी कंटाळा नाही येत आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची माझी मानसिक ताकद वाढलेली आहे. ते फक्त योगा अभ्यासामुळे शक्य झालेलं आहे. तर मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही पण आजपासूनच योगाभ्यास सुरू करा आणि निरोगी आनंदी जीवन जगा. तुमच्या शरीराबरोबरच आपल्या मनालाही आनंदी ठेवा. ही आमची गायिका आहे बरं का, मनीषा फाटक. सुंदर गाते. पण तिने जेव्हा योगाभ्यास सुरू केला तेव्हा तिच्यावरती काय काय घडलं, परिणाम झाला, हे तिच्याच तोंडून आपण ऐकूया. नमस्कार, मी सौ मनीषा फाटक. 3 वर्षापूर्वी मी सौ संध्याताई भावे यांचा चैतन्य योग साधना वर्ग जॉईन केला. तेव्हापासून मला माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे असं जाणवलं आहे. एक तर योगामुळे शरीर लवचिक आणि हलकं झालं आहे. योगा आणि प्राणायाम यामुळे संपूर्ण दिवस खूप प्रसन्न आणि उत्साहात जातो. आत्मविश्वास वाढला आहे. सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे. एकूणच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजेच योग हे खूप पटले, चांगल्या प्रकारे पटले. नमस्कार. आता ही जी आहे ना आमची छोटी उद्योजिका आहे मंजुषा, छान 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 बाळांचे वेडे तयार करून ती विकत असते. तिने आत्ताच 4-1 महिने झाले योगा करते, पण त्याच्यात सुद्धा तिला कितीतरी फायदा झालेला आहे. तेही आपण पाहूया. माझे नाव मंजुषा देशपांडे, वय 52 वर्षे. मला थोडा स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे. मी आधी 1 दिवसाआड योगाभ्यास करत असे, पण संध्या मॅडमच्या चैतन्य योग क्लासमध्ये आम्ही सर्वजणी सकाळी 7 ते 8 या वेळात योगाभ्यास करतो. यात ओंकार, पूरक हालचाली, 24 सूर्यनमस्कार, ट्विस्टिंगचे काही प्रकार, पवनमुक्तासन, भुजंगासन, अजून वेगवेगळी आसने करतो, प्राणायाम करतो. योगामुळे अंग खूप हलके झाले आणि सकाळी खूप फ्रेश वाटते. त्यामुळे रोज सगळ्यांनी योगा करा आणि आनंदी आणि तंदुरुस्त राहा. ह्या आमच्या अलकाताई बरं का. ह्या अलकाताई आहेत ना, ह्या अंगणवाडी सेविका होत्या. आता रिटायर झाल्यात, पण त्यांना सतत फिरून फिरून त्यांच्यावरती त्यांना खूप त्रास होत होता. ह्या त्रासातून त्यांना कशी काय मुक्ती मिळाली आहे हेही आपण ऐकूया. नमस्कार, मी अलका गंगाधर महाजन, राहणार धाराशिव, तालुका जिल्हा धाराशिव. माझी सध्याची वय 61 आहे. मी ऑनलाईन चैतन्य साधना वर्ग जॉईन केलेला आहे आणि आमच्या योग शिक्षिका आहे संध्या भावे. योगा करा, दररोज योगा करा व निरोगी राहा. योग करण्यासाठी काही तुम्हाला कशाचीच गरज नाही, फक्त वेळेची गरज आहे. तो वेळ आपल्यासाठी दिला पाहिजे. मी गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून योगा जॉईन केलेला आहे. योगा केल्यामुळे मला इतकं फ्रेश वाटतं. माझं सध्याच तुम्हाला उदाहरण देते. मला मणक्यामध्ये, मानेच्या मणक्यात गॅप आहेत, कमरेच्या मणक्यात गॅप आहेत, परत गुडघे दुखतात, हाताचे हे पण मणके पण हे पण दुखतात. पण योगा केल्यामुळे मला ह्या सगळ्या ज्या व्याधी आहेत माझ्या त्या मुक्त झालेल्या आहेत आणि मी दररोज न चुकता योगा करते. तसंच योगा करून
आणि मला म्हणजे अजून हे असा प्रकार होता की रात्री झोप येत नाही, सकाळी उत्साह वाटत नाही, चिडचिड वाटते, परत पोट साफ होत नाही. पण हे योगा केल्यामुळे मला सगळं साध्य झालेले, मला चांगलं फळ मिळाले. तर तुम्ही पण योगा करा, निरोगी राहा. योगा करण्यासाठी वयाची अट नाही, आपण कोणत्याही वयात योगा करू शकतो, हेच तुम्हाला मला सांगायचं. ह्या आहेत ना, ह्या आमच्या गीताताई आहेत बरं का. एक मोठा व्यवसाय सांभाळतात. त्यांचा कपडे विक्रीचा एक छानसं दुकान आहे आणि तो दिवसभर त्या दुकानात राहून एक व्यवसाय सांभाळतात आहेत. आणि त्यांच्यावर काय ह्या योगामुळे किती सकारात्मक परिणाम झाला आहे त्याचाही आपण पाहूया. आज 3 साल हो गए हैं मैं योगा क्लास ज्वाइन करती हूँ। तो पहला फ़ायदा तो मुझे ऑनलाइन होने की वजह से घर का घर में ही करना पड़ता है और योग कपालभाति करने से पेट साफ हो जाता है, नहीं तो पहले गोली लेती थी। उसके बाद नींद अच्छी आती है, शुगर कंट्रोल में रहती है, सभी फ़ायदे हैं योगा के और दिन भर ऐसा फ्रेश लगता है योगा करने से। ही स्नेहा आहे ना आमची, ही छान तबला वाजवते बरं का. पण तबला वाजवून सतत बसून बसून तिला काय काय घडलं होतं आणि त्याच्यातून तिने कशी मुक्ती मिळवली आहे योगामुळे, तेही आपण याच्यातून पाहूया. नमस्कार, मी सौ स्नेहा अनिल दातार, सांगली. गेल्या 2 वर्षापासून मी सौ संध्या भावे यांचा चैतन्य योग साधना वर्ग जॉईन केला आणि याची सर्व माहिती मला माझी मैत्रीण सौ मनीषा फाटक हिच्याकडून मिळाली. जसजसं मी रोज योग करायला लागले, योगाभ्यास करायला लागले, तसतसं माझ्यात खूप सकारात्मक बदल झाला. तसंच मला दिवसभर उत्साही प्रसन्न वाटायला लागलं. ते तर झालंच, पण मला बरेच वर्षापासून BP आणि थायरॉईडचा त्रास आहे म्हणजे. तर त्याच्या टेस्ट केल्या की प्रत्येक वेळी नॉर्मल यायला लागल्या आणि गोळ्या औषधांचे डोस पण कमी झाले. ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ठरली. तसेच आम्ही रथसप्तमीला 100 सूर्यनमस्कार बऱ्याच जणांनी घातले, पण यामागे सौ संध्या भावे यांचं प्रोत्साहन आम्हाला मिळालं आणि त्यामुळे हे आम्ही सहज अचीव करू शकलो असं मला वाटलं आणि तसा काही फारसा थकवा पण आलेला नाही. तसेच हा क्लास ऑनलाईन असल्यामुळे घरी राहून रोज करता येतो, रेग्युलर होऊ शकतो. त्यामुळं आम्हाला याचा खूप फायदा होत आहे. हे योगाभ्यास आणि प्राणायाम ही एक निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असे मला वाटते आणि आता ते मला खूप पटले पण आहे. धन्यवाद. ह्या आमच्या आशाताई अगदी 2च महिने जॉईन झालेत. त्या गृहिणी आहेत बरं का, पण इतके त्यांचे पाय आखडले होते की त्यांना चालणं बसणं मुश्किल होतं. पण 2 महिन्यातच त्यांची एवढी छान प्रगती झालेली आहे, ते आता आपण त्यांच्याकडून ऐकूया. मी आशा जाधव, माझं वय 60 वर्ष. एक दिवस मी यूट्यूबवरती चैतन्य योग साधना या चॅनलवर संध्या मॅडमचा पूरक हालचाली हा व्हिडिओ बघितला. मला तो आवडला. नंतर मी संध्या मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन केला. मला कमरेचा आणि गुडघ्यांचा खूप त्रास होता. तसेच मला पित्ताचा आणि अपचनाचाही त्रास होता. पण योगामुळे मला फरक पडला. माझा गुडघ्याचा त्रास खूप कमी झाला आणि कमरेचाही त्रास खूप कमी झाला. मला खूप आता हलकं हलकं वाटतंय. मला खूपच फरक पडलाय. धन्यवाद. पाहिलं का तुम्ही की सगळ्या वयोगटातल्या बायका आहेत, सगळ्या वयोगटातले पुरुष आहेत आणि त्यांना सगळ्यांना या योगामुळे काय झालेलं आहे, नक्कीच फायदा झालेला आहे. योग म्हणजे काय आहे तर समृद्धीचा राजमार्ग आहे. मग समृद्धी म्हणजे आपण फक्त पैशा अडकायची समृद्धी नाही, तर आपल्या आरोग्याची समृद्धी आहे इथं लक्षात घ्यायचं आहे. आपल्या आसनाने आपलं शरीर दृढ होतं, मजबूत होतं, लवचिक होतं आणि सगळा रक्तप्रवाह सुधारतो, सगळ्या यातना कमी होतात, दुखणी कमी होतात. पण प्राणायामामुळे आपलं आयुष्य वाढतं आहे, आपली श्वासाची गती संथ होते, आपलं स्वभाव शांत होतो, आपली चिडचिड कमी होते, मन एकाग्र होतं. या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या जीवनामध्ये
आपलं जीवन घडवण्यासाठी निश्चित मदत करत असते. तर मग इथून पुढं हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यांनी जे काही सांगितलं तिथं प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं आहे, पण मी प्रामाणिकपणे सांगते हे माझ्यामुळं झालेलं नाही, हे योगामुळं झालेलं आहे. त्या प्रत्येक वेळी नाव घेतात ते माझ्या प्रेमापोटी घेतात आहेत, पण ही सगळी योगाची किमया आहे. तर मग तुम्ही पण आता योगा करणार की नाही? निश्चित योगा करा. योगामुळे आपलं जीवन सुखकारक होण्यासाठी नक्की मदत होते, हमखास मदत होते. तर चला करू योग, राहू निरोग. हा आपण जे काही वाक्य आहे ते खरं करून दाखवूया. नमस्कार.